समस्त आदिवासी बंधू भगिनींना जय आदिवासी, जय मूळ निवासी, जय संविधान. मित्रांनो, मी ॲडव्होकेट अशोक तुमराम चंद्रपूर आपल्याशी थोडी हितगुज करू इच्छितो. काही मुद्द्यांवर बोलू इच्छितो, आपल्याशी चर्चा करू इच्छितो. मित्रांनो, आदिवासी समाजामध्ये अशा कित्येक समस्या रेंगाळत पडलेल्या आहेत. आज भारतीय स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झालेली आणि या 80 वर्षामध्ये अति दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी माणसाची लंगोट अजून सुटलेली नाही. धड कपडे सुद्धा ते घालू शकत नाहीत अशी परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते अति दुर्गम भागामध्ये. ही अशी परिस्थिती आपल्यावर का यावी? आपला स्वतःचा आदिवासी विकास मंत्रालय असताना सुद्धा करोडो रुपयांचा निधी आदिवासींवर खर्च होताना शिक्षणावर, माझ्या एका आकडेवारीनुसार शिक्षणावर 2023-24 मध्ये 2400 कोटी रुपये खर्च करण्यात आले. असं सगळं होत असताना, असं सगळं म्हणजे पूर्ण पुरवठा, अर्थपुरवठा सगळं होत असताना आदिवासींचा विकास का झाला नाही? आदिवासींच्या शेती तशाच राहिला, त्यांचा कूड कायदा, त्यांचा पेशा क्षेत्रातली नोकऱ्या, शेती, त्यांचा व्यवसाय, त्यांचे महिलांचं सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी जशाच्या तशाच आपल्याला पाहायला मिळतात. जैसे थे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून आपण छोट्याशा नाहक अशा गोष्टींकडे आपण लक्ष देऊन जागोजागी पूर्ण महाराष्ट्रभर वातावरण, राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण तंग करत आहोत, गरम करत आहोत. हे आपल्याला शोभेचं आहे? आज मला एक सांगा, जपतलाई, गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई या ठिकाणी 1992 पासून ती शाळा अस्तित्वात आहे आणि ही शाळा पूर्णतः 100% अनुदानित आहे 1992 पासून. आणि 1992 पासून ही शाळा अस्तित्वात असताना ही शाळा एका माजी खासदाराच्या मालकीची आहे. आणि असं असताना अशा शाळेमध्ये की जी 1992 पासून 100% अनुदानावर आहे, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सोयी सुविधा असू नये, ही किती दुर्दैवाची बाब आहे. यावर कोणीतरी प्रश्न विचारला आहे काय त्या संस्था चालकांना? कधीच नाही. अजिबात यावर आपण प्रश्नचिन्ह उभा केलेला नाही. त्या जपतलाईच्या शाळेमध्ये, आश्रम शाळेमध्ये 6 मुलींना मण्यार जातीचा साप चावला आणि त्यांचं नैसर्गिक मृत्यू झाला. आणि हा अतिशय त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा घाला आहे असं मी समजतो. खूप मोठी दुर्दैवी घटना आहे, ही आपण मान्य केलं पाहिजे. मग याला दोषी कोण असेल? आपण सर्रास आपण महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रालयावर सर्रास टीका टिप्पणी करणे सुरू केले. याच ठिकाणी जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही आदिवासींचे मालक असते, आदिवासींचे चाहते असते, तर या ठिकाणी त्या 3 मुलींचे प्रेत आपल्या खांद्यावर उचलून तो जो संस्था चालक आहे त्या संस्था चालकाच्या दारात गेले असते आणि पोलिसांना सांगितलं असतं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा याच्यावर दाखल करा आणि पहिल्यांदा याला अटक करा. या शाळेमध्ये 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही खूप मोठी हानी त्या कुटुंबाची, समाजाची झालेली आहे. कारण शिकणाऱ्या मुलींचा मृत्यू होणे, दुर्दैवी मृत्यू होणे ही याच्यासारखी दुर्दैवी घटना दुसरी नाही. परंतु वास्तविक पाहता या ठिकाणी 1992 पासून ही संस्था अस्तित्वात असताना, 100% अनुदानावर असताना त्या ठिकाणी मूलभूत सुखसुविधा, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुखसुविधा अस्तित्वात नाहीत, याबद्दल कोणीही शब्द काढायला तयार नाही. आणि मग चित्र कसं दिसत आहे? आमचे कथित नेते
आदिवासी समाजाचे कथित नेते असे विचार करून राहिले आहेत की यासाठी संपूर्ण जबाबदार म्हणजे आदिवासी विकास मंत्रालयच आहे आणि जागोजागी निषेध आणि जागोजागी धरणे आंदोलने यांनी सुरू केलेले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात असल्या प्रकारचं कधी जातीय वातावरण, जातीय राजकीय वातावरण कधीच पाहण्यात आलं नाही. या गोष्टीला जातीय रंग देण्याचं काम आज आमचे हे आदिवासी नेते करीत आहेत असा माझा ठाम आरोप आहे. वास्तविक शेतीसारखा विषय आहे, शिक्षणासारखा विषय आहे, आरोग्यासारखा विषय आहे, महिला सक्षमीकरणासारखा विषय आहे. या सर्व विषयांना बगल देऊन या छोट्याशा, भलाही छोटीशी नसली, 3 विद्यार्थिनींचा मृत्यू म्हणजे साधी बाब नाहीये, पण तरीही या गोष्टीकडे जास्तीत जास्त प्रकाश देणे, प्रकाश टाकणे आणि ज्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे. आज या ठिकाणी माझ्या माहितीनुसार येत्या 6 महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्वतःची पोळी भाजण्यासाठी हे जातीय रंग देऊन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं काम आमचे राजकीय नेते करीत आहेत. वास्तविक पाहता या संपूर्ण आदिवासी समाजाने 1983 22 एप्रिल 1983 रोजी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास मंत्रालय स्थापन झालं आणि 1984 पासून हे कार्यरत झालं. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणातली भागीदारी लक्षात घेता, शैक्षणिक मागासले पण लक्षात घेता आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांची निर्मिती केली. कारण आधीच गरीब परिवार, आधीच गरीब समाज आणि तशाच विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीत म्हणून त्यांना निवासी शाळा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने त्यावेळेला 1984-85 ला आदिवासीच्या आश्रम शाळांच्या निमित्ताने त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या, निवासी शाळा. यावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 30 प्रकल्प, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प करण्यात आले आणि 5 अप्पर आयुक्त कार्यालये निर्माण झाली आहेत. आता या आश्रमशाळांवर आणि शासकीय वसतिगृहांवर देखरेख ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी त्या ठिकाणच्या त्या क्षेत्रातील प्रकल्प अधिकारी यांच्यावर होती. आणि या प्रत्येकच प्रकल्प कार्यालयामध्ये वसतिगृह निरीक्षक आणि आश्रमशाळा निरीक्षकांची फौज होती. आणि एवढी सगळी फौज निर्माण असताना, एवढी सगळी फौज अस्तित्वात असताना सुद्धा असल्या प्रकारचे घाणेरडे कृत्य आमच्या आश्रमशाळांमध्ये होतात यासारखं दुर्दैव दुसरं कोणतं? कुमारी मातांचा प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे, राहण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नाही, हे सगळेच्या सगळे अत्यंत मूलभूत प्रश्न आजपर्यंत या प्रकल्प कार्यालयाच्या नजरेत का आले नाहीत याचाच मोठा प्रश्न पडतो. असं सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर केंद्र सरकारच्या धर्तीवर जसं नवोदय विद्यालय आहे त्याच धर्तीवर एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल्स, ज्यामध्ये CBSE पॅटर्न मध्ये आदिवासी विद्यार्थी शिकावा या उद्देशाने एकलव्य मॉडेल स्कूल्सची निर्मिती करण्यात आली. मित्रांनो, यामध्ये तरी काय झालेलं आहे? मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आजच्या काळामध्ये प्रस्थापित व्यवस्थेला आदिवासी विकास विभाग हा सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजली आहे. असं का म्हणतो मी? याला कारण असं आहे की आजही त्या एकलव्य मॉडेल स्कूल्समध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात. आदिवासी आश्रम शाळा ह्या तर कुंटणखानेच झालेल्या आहेत. या निरीक्षकांच्या समोर हे निरीक्षक जे आहेत, प्रोजेक्ट ऑफिसचे जे निरीक्षक आहेत, हे निरीक्षक जेव्हा शाळेचं ऑडिट करायला जातात त्यावेळेला यांना काय दिसत नाही का? सगळं दिसतं, परंतु एकमेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळं या प्रकरणाच्या या बाजू समोर येत नाही. खिशात 2 पैसे टाकले जातात,
पाहुणचार दिला जातो, कोंबडी दारू दिली जाते आणि एखादी आदिवासीची मुलगी त्यांच्या समोर सादर केली जाते. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे आणि ही आपण नाकारता कामा नये. मित्रांनो, या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. आज कुमारी मातांचा केवढा मोठा प्रश्न आहे, केवढी मोठी आपत्ती आहे त्या कुटुंबावर येत असेल, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, यात्रेत जाणारा प्रत्येकच माणूस हा भक्तगण असतो असं नव्हे. त्यामध्ये हौसेही असतात, नवसेही असतात, गौसेही असतात आणि टवसेही असतात. आणि म्हणून आज हा जो वर्तमान स्थितीमध्ये हा जो महाराष्ट्रामध्ये हा जो संपूर्ण देखावा निर्माण केला गेलेला आहे, हा संपूर्णच्या संपूर्ण हौशा, गौशा, नवशा, टवशांनी उभा केलेला एक बाजार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की आदिवासी समाजाचा पाईक या नात्याने माझी काय जबाबदारी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी माझी काय जबाबदारी असावी, याचा पहिल्यांदा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. समाज माध्यमांवर टीका करणे, समाज माध्यमांवर एखाद्याबद्दल बोलणे, हे सगळं ठीक आहे. 2-4 फोटो टाकणे, मी किती चांगला आहे, मी किती आदिवासी विकासाबद्दल मी किती जागरूक आहे, हे दाखवणे सोपे आहे मित्रांनो. पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर उतरून प्रत्यक्षपणे काम करणे ही फार वेगळी बाब आहे. आणि प्रत्येकच नेत्यांना माझं आज आव्हान आहे की यांनी प्रत्येकाने ग्राउंड लेवलवर उतरून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आदिवासी मुलांवर आणि मुलींवर अन्याय अत्याचार होत असेल त्याचा जाब पहिल्यांदा विचारला पाहिजे. कॉकरोच जनता पार्टीच्या धर्तीवर माझा आदिवासी विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन जर आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी जर लढत असेल तर तो त्यांचा संवैधानिक हक्क आहे, अधिकार आहे असं मी मानतो. आणि ज्या GR साठी महाराष्ट्र सरकारने आताच एक GR काढला आणि त्या वयोमर्यादेच्या याच्यामध्ये दिलेला होता, पण तो GR जो आहे हा GR 2011च्या समाज कल्याण विभागाच्या GR वर आधारित आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की संबंधित अधिकारी किंवा संबंधित मंत्रालय यामध्ये वेळोवेळी फेरबदल करू शकते. असं असताना थोडासा फेरबदल या वेळेला आदिवासी विकास विभागाने केलेला असेल, परंतु वसतिगृहांमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलात, विद्यार्थी आंदोलन करीत आहेत, विद्यार्थी आपलं हक्क आणि अधिकार मागत आहेत, याला माझा विरोध नाही, तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये ज्या वसतिगृहांची जी अवस्था जर तुम्ही पाहिली तर अत्यंत घृणास्पद आहे, अतिशय बेकार अवस्था आहे. हे जे विद्यार्थी असतात, हे जुने विद्यार्थी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांवर धाकदपटशा करतात, त्यांचे बेड्स हिसकावतात, त्यांना खाली झोपायला लावतात आणि आपणच झोपतात त्याच्यावर. वॉर्डनचं ऐकत नाही, कुणाचं ऐकत नाही. आणि याच्यावर आमचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अजिबात नियंत्रण नाही, पूर्णपणे नियंत्रण मुक्त झालेले आहेत हे वसतिगृह. याचा परिणाम काय झाला की याचा परिणाम असा झाला की भीतीने बरेचसे विद्यार्थी हॉस्टेल सोडून चालले जातात, शिक्षण सोडून चालले जातात. यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहातील जी स्थगिती आणि गळतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला जबाबदार कोण? म्हणून हे होत असताना आधीच आपली आदिवासींसाठी वयोमर्यादा, अधिकतम वयोमर्यादा लक्षात घ्या, अधिकतम वयोमर्यादा 35 वर्ष आहे. आणि समजा जर विद्यार्थी हॉस्टेलमध्ये 30-40 वर्षापर्यंत जर तो त्या ठिकाणी शिकत असेल तर त्याने आपलं करिअर घडवायचं केव्हा? हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी मला तरी असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने हे जी 30 वर्षाची जी मर्यादा घालून दिलेली आहे, ही 30 वर्षाची मर्यादा सफिशियंट आहे असं मला वाटतं. कारण 22 ते 23 वर्षामध्ये माणूस ग्रॅज्युएट होतो,
25, 26, 27 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होतो आणि 30व्या वर्षापर्यंत तो स्वतःचं करिअर घडवण्यासाठी सक्षम होतो असं मला वाटतं. बाकीचं तुम्ही काय विचार करता याचा मला काही हे नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू जाता. आणि दुसरी महत्वाची बाब कशी आहे की या ठिकाणी वसतिगृहांमध्ये जर तुम्ही अवलोकन जर केलं, सूक्ष्म जर अवलोकन केलं, मी चंद्रपूरच्या आणि आजूबाजूच्या हॉस्टेलला फिरलो आहे, मी स्वतः फिरलोय, फुकटच्या गोष्टी करत नाही आहे, मी फिरलोय. त्या ठिकाणी आपल्या मित्रांच्या नावावर 10-10, 15-15 लोक फुकट राहतात तिथे. ही वस्तुस्थिती पाहिली आहे तुम्ही कधीतरी कुठल्या वसतिगृहाला भेट दिली आहे? मला असं वाटतं मित्रांनो की या आंदोलनांमध्ये किंवा आज जो महाराष्ट्रभर जो गाजावाजा केला जात आहे हा संपूर्ण गोष्टींचा, या गाजावाजामध्ये प्रत्येक आदिवासी नेत्याने हा एक विचार अवश्य केला पाहिजे की ही जी संपूर्ण आदिवासी विकास विभागाची जी यंत्रणा आहे, ही जी संपूर्ण व्यवस्था आहे, ही संपूर्ण व्यवस्था आमूलाग्र बदल केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण या बरेचसे हे जे लोकसभा विधानसभेमध्ये त्या त्या क्षेत्रातून निवडून आलेले हे जे लोकप्रतिनिधी आहेत, हेही लोकप्रतिनिधी एकेकाळी आश्रमशाळांमध्ये किंवा शासकीय वसतिगृहांमध्ये शिकलेले आहेत. मी स्वतः सुद्धा शिकलेलो आहे. चोखा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये मी शिकलेलो. एवढी मोठी एकच पोळी मिळायची मित्रांनो, आणि त्या एका पोळीवर आम्ही आमचं शिक्षण करायचे. कॉलेजला जायचं, भूक लागायची, परंतु आम्ही आमचं शिक्षण सोडलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की माणसाला विद्याग्रहण करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करून विद्याग्रहण करायची असते. आम्हाला तर सर्वच महाराष्ट्र सरकार, आदिवासी विकास विभाग सगळंच देत आहे. आणि एवढं असताना सुद्धा मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही कोणत्या नेत्यांनी की शिक्षणाच्या दर्जाबद्दल आंदोलन केलेलं असेल. मी कोणत्याही एखाद्या नेत्याला असं पाहिलं नाही की जो विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल आंदोलन केलं असेल, किंवा अशा एकाही नेत्याला मी पाहिलं नाही की जो शैक्षणिक साहित्य आणि इतर भौतिक सोयी सुविधांवर आंदोलन केलं असेल. कधीच पाहिलं नाही. फक्त आम्हाला एकच दिसते, म्हणजे आमची डीबीटी जमा झाली नाही आणि आम्हाला जेवायला मिळालं नाही. हे कुठपर्यंत चालायचं? आम्ही जेवणासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी कॉलेजला जातो काय, हॉस्टेलमध्ये त्याच्यासाठी जातो का, याचा विचार माझ्या विद्यार्थी मित्रांनी अवश्य करावा असं मला वाटतं. आणि दुसरी महत्वाची बाब अशी की आदिवासी समाजाला 35 कमाल वयोमर्यादा 35 आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. 35 वर्षानंतर एक जरी दिवस जास्त गेला तरी तुमचं करिअर ढासळलं असं समजा. म्हणून तुम्हाला जे काही करायचं आहे ते 30 वर्षाच्या आत आपल्या स्वतःच्या करिअरला सुरुवात करा. कोणावर रुसायचं नाही. आणि म्हणून ह्या फांद्या छाटत बसण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. या ठिकाणी असलेला जो सोन्याची कोंबडी समजणारे जे लोक आहेत, जी प्रस्थापित व्यवस्था आहे सोन्याची कोंबडी, अहो ते तर पूर्ण कोंबडीच फस्त करण्याच्या विचारात आहेत. पण त्याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे. आम्ही फक्त ते पिसं मोजत बसलो, किती पिसं काढले. म्हणून आधी आदिवासी विकास विभागामध्ये जो भ्रष्टाचार काढला आहे, तो निखंदून काढला पाहिजे. पहिल्यांदा त्याला संपूर्ण ती व्यवस्थाच पूर्णपणे चेंज केली पाहिजे असं मला वाटतं. आता एक शेवटचा मुद्दा मी तुमच्याशी बोलतो की आजपर्यंत एवढे आदिवासी विकास मंत्री झाले मित्रांनो. या आदिवासी विकास मंत्र्यांनी काय केलं याचं मला लेखाजोखा द्या. आज एक आदिवासी विकास मंत्री 6,000 कोटींचा घोटाळा करतो आणि त्याच्यावर चौकशी बसते, तरीही परंतु समाजातला कुठलाही आदिवासी नेता याबद्दल ब्रश शब्द काढायला तयार नाहीये. आणि आता मी तर असं म्हणेन की विद्यमान आदिवासी विकास मंत्री कमीत कमी शाळांना भेटी देत आहेत, विद्यार्थ्यांसोबत जगत आहेत, विद्यार्थ्यांसोबत जेवत आहेत, उठत आहेत, बसत आहेत, त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. आजपर्यंत कोणता आदिवासी विकास मंत्री असं केलेलं आहे मला सांगा. आज आमचा आदिवासी विकास मंत्री, मी नाव घेत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज आमचा आदिवासी विकास मंत्री मेळघाट, धारणी सारख्या ठिकाणी जाऊन त्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत
संवाद साधतो. इकडे अत्यंत याच्यामध्ये जीवती साईडला असलेल्या आश्रमशाळांमध्ये जाऊन, कोरपना साईडला जाऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, त्यांच्या संवेदना जाणून घेतो. हे सगळं असताना, हे डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा आपण जर असल्या अंधाधुंदपणे आणि बेधुंदपणे, अंधत्वामुळं जर आपण अशा प्रकारचे निर्णय आपण घेत असू आणि एखाद्याला नाहक बदनाम करत असू, तर हा आपला सोज्वळपणा नव्हे, हा आपली माणुसकी नव्हे, हा आपला पुरुषार्थ नव्हे, असं मला म्हणायचं आहे. जय हिंद, जय भारत.